7 जणी रंबान पाण्याचा नाही थेंबा. अरे काय चाबी देताय का नाही कोण? अगं डिंपे मंगले, अरे ओमकार्या, अरे कुठे खपली सगळी? अरे चा करून माझ्या घटाला कोरड पडली तरी चहा दे ना ते बाया. आहे हे बघ, तुझ्यासाठी मी कसला गरमागरम कडक चहा बनवून आणलाय, पी. वंदे, तुला बरं का आज माझी माया आली चहा द्यायला? अगं आहे, मला चिकार वाटतं तुला चांगलं चुंगलं करून खाऊ घालावं, तुझी सेवा करावी, तुला माझ्या घरी घेऊन जावं. पण कसलं काय, तुझा जीव आपला नुसता त्या लेकाच्यात आणि सुनाच्यातच अडकलेला असतो. कवा तरी येते का माझ्या घरी तू? वंदे, तू नुसतीच घरी नेते म्हणतीस. अगं तुला काय जनाची नाही मनाची तरी लाज आहे का? कवा मुहूर्त निघायचा आहे मला घरी न्यायला? बरं आहे, आता हितनं ना डायरेक्ट तुला माझ्या घरीच घेऊन जाते. पहिलं तू चहा पी, नाही तर गार होईन. काय गं वंदे, चहा केलायस? नुसतं गरम पाणी, त्याला काय चवना धाव? मामी बरोबर बोलताय तुम्ही. वंदे, असा कुठं चहा करते ती वय? त्याला चव ना धाव, असा चहा बनवत होती का? ओ गप गुमाना तो दिलेला चहा ढोसा, नाही तर तो चहा घेऊन तोंडाव फिकून मारीन. लयच आवाज चढायला लागलाय बरं का तुमचा हित आल्यावर, जरा शिस्तीत राहा. मंदिर आहे ना आमच्या, नुसती माणसं बनवायला येतात. काम म्हणलं ना की झुरा झटकला का माणसं झटकून टाकते. तुला करायचं नव्हतं तर कशाला ग पुढे पुढे करते? काम ना धाम आणि उघड्या अंगाला घाम. अगं जरा वाईट कामाचं बघ की, हिला बोल तिला बोल, त्या बाबूला बोल, त्या मंगलला बोल, आणि सारखं नुसतं पैसा पाहिजे ही पाहिजे, कामाचं तिचं ध्यान नाही अजिबात. अगं आई म्हातारी झाली एवढी, घरी न्यायच्या नावाने ती बोंब. जरा चवीचं हित तरी बनवून घाल. बया, एवढ्या गरमीचं जाळ कुणी लावला इथे? ह्यो काय शेकोटी करायचं माहित नाही काय? काय बोलायचं माणसांना? काय झालंय? काय नाही. मग अशी का बघतेस? आता बघितलं तर काय होतं, आपल्या लगीन होणार आहे ना, म्हणून प्रॅक्टिस करते. तुझा बालिशपणा जरा कमी कर. दुसरी कामं नाहीत का तुला? आता एवढा करोडपती नवरा मिळतोय म्हटल्यावर कशाला काम करू म्या? तुला त्यातला एकही रुपया मिळणार नाहीये. तू जेवढं काम करशील तेवढंच तुला पैसे मिळतील, कळलं? होय का? मग वाईच माझे बी पैसे वाढवा. म्या इतक्या कमी पैशावर काम करणार नाही, कळलं? तू डॉक्टर, तुम्ही काय माग पुरावा सोडून आले? तू शांत राहा. हे पकड, मी आलोच. तुम्ही अचानक इथे या, चहा कॉफी वगैरे घेऊया. नाही नको, मला तुमची चौकशी करायची आहे. इथे चौकशी करणार का क्लिनिक मध्ये करताय? नाही म्हणजे इथल्या लोकांना पोलिसांची खूप भीती वाटते. त्यांना असं वाटतं तुम्ही इथे आला म्हणजे कोणाला तरी घेऊनच जाल. पण असं काही नाहीये. तुम्ही फक्त गुन्हेगारांनाच घेऊन जाता. आमच्यासारख्या साध्या भोळ्या माणसांना तुम्ही त्रास देत नाही. चला आपण क्लिनिक मध्ये जाऊया. चला. Yes, चला. या दिव्या मॅडम, बस. मिस्टर विजय, चहा कॉफी काय घेणार? नाही नको. बरं बोला.
यांची बायको म्हणजे रेश्मा गायब झाली होती त्या दिवशी तुम्ही कुठे होता? कुठे म्हणजे मी वाड्यातच होतो. तुम्ही वाड्यातल्या लोकांनाही विचारू शकता. काय डिंपल? वय मॅडम. त्या दिवशी विजयच्या डोक्यात कोणीतरी मारलं होतं आणि त्यांचं म्हणणं आहे की ते शुद्धीवर आले तेव्हा तुम्ही त्यांच्या समोर होता. नाही, बरोबर आहे त्यांचं. मी त्यांच्या समोरच होतो, पण त्यांच्या उपचारासाठी. पण तुम्हाला कसं माहित की ते घरी बेशुद्ध आहे आणि त्यांच्या डोक्यावर मार लागलाय? मला नीट आठवत नाहीये. हा, आठवलं. यांना जेव्हा लागलं होतं तेव्हा बजा इथे घेऊन आला होता. आता बजा तिथे केव्हा पोहोचला, त्याने काय केलं हे मला काहीच माहिती नाही. तुम्ही त्याला विचारू शकता. हो मॅडम, बजा माझ्याकडे कामाला होता. तो मला भेटायला आला असणार. हो, बजा असं काही करणार नाही. तो खूप चांगला माणूस आहे. पण हल्ली कोणाचं काहीच सांगू शकत नाही ना आपण. एक मिनिट डॉक्टर. मॅडम, बजावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो असं कधीच काही करू शकणार नाही. उलट रेश्माचं बाहेर काही सुरू तर नाहीये ना हे शोधण्यासाठी तो मला मदत करत होता. आमच्या दोघांमध्ये सगळं चांगलं व्हावं म्हणून त्याने खूप प्रयत्न केला. त्यामुळे बजा कधीच असं करू शकणार नाही. हो, हे खरं आहे. बजा असं नाही वागणार. याची मलाही कल्पना आहे. पण मला एक कळत नाहीये, रेश्मा वहिनींच्या केसची चौकशी पुन्हा का चालू केली आहे तुम्ही? म्हणजे सगळ्यांनी शोधून झालंय. मिस्टर विजय सुद्धा शोधून आले त्यांना. पण मी फक्त रेश्मालाच नाही तर देवी सिंगलाही शोधतीये. आणि कोणाच ठाऊक, कदाचित तिचीच केस मला देवी सिंग पर्यंत पोहोचायला मदत करेल. रेश्मा वहिनींची केस आणि देवी सिंगची केस याचा काय संबंध असू शकतो? मला कळतंय तुम्हाला खूप घाई झाली आहे देवी सिंगला पकडण्याची, पण मॅडम तुमची दिशा चुकतीये. हे बघा, मलाही त्याला पकडावं असं वाटतं, त्याचा गळा दाबावा असं वाटतंय, पण मी असं करू शकणार नाही. शेवटी देवी सिंग आणि माझ्यामध्ये फरक का राहिला मग? पण तुम्हाला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. त्यासाठी मी आहे. मी जर त्याला पकडू शकले नाही तर या वर्दीचा काहीच उपयोग नाही. सिर्फ एक सबूत मेरे हाथ लगने की देरी है, फिर देखो आप. मॅडम, एक गोष्ट आठवली मला. माझ्या घरी एक लॉकेट सापडलं होतं आणि डॉक्टरांकडे सुद्धा सेम लॉकेट होतं. एक मिनिट, माझ्याकडे जे लॉकेट होतं ते बजाने मला गिफ्ट केलं होतं आणि आपण यावर बोललो पण. हो मॅडम, डॉक्टरांचं लॉकेट डॉक्टरांकडे होतं. पण मला खात्री आहे मॅडम, तो जो कोणी होता तुम्ही घरी नसताना रेश्माला भेटत असणार. चला. एक मिनिट दिव्या मॅडम, तुम्हाला काय कळलंय मॅडम? बाबू दादा, तुमचं कार्ड. मॅडम, हे माझं कार्ड नाही. कार्ड माझे पेशंट्स आहेत ते. हा हा हा, हे डॉक्टरांच्या ओळखीचे आहेत. पहिल्यांदा जेव्हा आले होते ना वाड्यात तेव्हा त्यांच्याकडे बघितलं होतं मी. मॅडम, हे तर इथंच बाजूला पुसोळी गाव आहे, त्या गावची केस आहे. त्या म्हाताऱ्याचा ट्रॅव्हलमध्येच अचानक मृत्यू झाला होता. द्या बघू इकडे. चला शिकरे, येतो.
ती दिव्या अशी का निघून गेली असेल? तिला काय माझ्याबद्दल कळलंय का? पहिल्यांदा ती इग्नोर करून गेली आहे. अहो डॉक्टर, तुम्ही कशाला काळजी करताय? नाही म्हणजे सापडून सापडून असं काय सापडणार आहे त्यांना? आणि असं बी रेश्मा वहिनीची बॉडी मी लपवली की नाही, त्यामुळे त्यांना ती बॉडी सापडणार नाही. फक्त बॉडी कुठं लपवली नाही मलाच माहित आहे, बाकी कोणालाच नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हो, पण ती काय शोधते हे कळायला पाहिजे. आधी मी तिच्या जवळ होतो तेव्हा ती मला सगळं सांगत होती, त्यामुळे मला प्लॅन बनवता येत होता. आता काहीच नाही, माझा काही कनेक्टच राहिला नाही तिच्या बरोबर. ज्या अर्थी ती इथून अशी निघून गेली ना, त्या अर्थी तिला काहीतरी लिंक नक्कीच लागली असणार. डॉक्टर येऊ का? बाबू दादा या ना, या बोला. अहो ते म्हाताऱ्याचं कार्ड नव्हतं का तुमच्याकडे? ते बाहेर पडलं होतं. दिव्या मॅडम आल्या आणि ते घेऊन गेल्या. वाईट जळालं होतं बघा. काय? हरकत नाही, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. फार काही महत्वाचं नव्हतं ते. या तुम्ही. असं कसं महत्वाचं नव्हतं म्हणताय तुम्ही? मग काय सांगू मी त्यांना? ते खूप महत्वाचं होतं. ती दिव्या त्याच्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचणार होती, मला तुरुंगात टाकणार होती. सगळे पुरावे नष्ट केले तरी तेच कार्ड कसं काय दिव्याच्या हातात पडलं? आपके घर में आपके अलावा और किसी का आना जाना? माणसाजवळचा पैसा, पद, इज्जत गेली ना की त्याच्या जवळचे लोक त्याच्यापासून लांब जायला लागतात, त्याच्यापासून अंतर ठेवून वागायला लागतात. याचा खूप चांगला अनुभव आला मॅडम मला इतक्या दिवसात. शेवटी माझी पण चूक होती म्हणा. मी दारूच्या इतक्या आहारी जायला नको होत. आणि तुम्ही त्या अवस्थेत असताना तुमच्या घरी कोणी येत जात नव्हतं? नाही, कोणीच नाही. मीच घरी नसायचो कधी. पण का मॅडम, काय झालं? नाही, काही नाही. शिकरे, ताबडतोब फॉरेन्सिक लॅबमध्ये कॉन्टॅक्ट करा. मला विजयच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीचे फिंगरप्रिंट्स हवेत. आणि हे काम फक्त 2 दिवसात झालं पाहिजे, काहीही झालं तर. आणि हो, हे कार्ड या ऍड्रेसवर कॉन्टॅक्ट करा. मला यांच्या रिलेटिव्हला भेटायचंय, बोलवून घ्या. आणि हो, हे गोष्ट कोणाला करता कामा नये. आपल्या तिघातच राहिली पाहिजे. अंडरस्टँड? येस मॅडम. पण मॅडम, माझ्या घरातल्या वस्तूंचे फिंगरप्रिंट्स घेऊन काय होणार? मिस्टर विजय, आई हैव डाउट. मुझे लगता है वो देवी सिंह हमारे बीच में ही है आणि त्याला पकडण्यासाठी त्याचे फिंगरप्रिंट्स मिळणं खूप गरजेचं आहे. रेश्मा गेल्यापासून तो जर तुमच्या घरी एकदाही आला असेल तर त्याचे फिंगरप्रिंट्स नक्कीच मिळतील. खरं तर हे काम मला आधीच करायला हवं होतं, पण एनिवेज काहीही झालं तर त्याचे फिंगरप्रिंट्स मिळणं खूप गरजेचं आहे. आणि एकदा का ते मिळाले तर देवी सिंग पर्यंत पोहोचायला फार वेळ लागणार नाही. मला सांग, डॉक्टर आणि डिंपलच्या लग्नात जेवणाचं समजा आपल्यालाच बघायचं आहे ना? हा, मग काय कमी पडायला न ग? काय सुद्धा कमी पडणार नाही, काहीच काळजी करू नका. जातो तुझं काम कर. हा, लई जोरात लग्नाची तयारी चाललेली दिसती. मग आता पाहुणी रावळी कामाला येत नाही म्हणल्यावर आम्हालाच हातपाय हलवा लागतील की. हातपाय मोडून घेऊ नका म्हणजे झालं नाही. समधी तयारी तू एकटीच करते ना, इकडं पळा तिकडं पळा. ते काय ग मग, जर लगीन झालंच नाही तर काय करशील? का नाही होणार हे लगीन? ते आईलाच विचार बाय, मी तर काय ऐकायला तयार नाही. मला नाही वाटत ती लग्नाला तयार होईल म्हणून. मला बी तसंच वाटतंय. जीव गेला तर मग आम्ही काय ह्या लग्नाला परवानगी देणार नाही. मग माझा जीव गेला ना तरी मागं हटणार नाही मी. आता त्यांना काय करायचं ना ती करू दे, मी काय ऐकणार नाही त्यांचं. माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्यांना काय तमाशा करायचा ना ती करू द्या. मी बी बघते कसं लगीन मोडते ती. मी बी बघते कसं लगीन होतंय ती. पुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणूनच त्या कंपाऊंडर बरोबर लगीन होऊन देणार नाही. आणि आता मी काय एकटी नाही, माझ्या संग लेखन जावा आहे, त्यांना बी ही लगीन नको आहे. तरी म्हणलं
ही लगीन मोडायचं खूळ आत्यांच्या डोक्यात कुणी घातलंय ती? तुम्हाला माझ्या लेकीचं चांगलं बघवत नाही ना म्हणून असं वागताय. कुठं फेड आली पाप? लोकांच्या चांगल्या ताडकाठी अन्न सोडून द्या. अशानं कुणाचं भलं होत नाही. आणि तुम्ही काय अख्खा गाव जरी या लग्नाच्या विरोधात उभा राहिला ना तरी मी काय ऐकणार नाही. ही लग्न करून देणारच आहे. अगं बाया, तू आम्हाला कशाला बडबड करती? ते तू आणि आई बघून घे. अगं वंदे, तू कशाला भीतीस ग? तू काय मिंदी आहेस वय तिची? तुझं काय चुकत नाही. बोल तू बोल. अगं वंदे बोल की. का कुठे खपली का काय? का गेली वर तर रागाने हॉटेल सोडून? तर असं बरं जात्याली इथं फुकटचं मिळतंय म्हणल्यावर असं सहजासहजी सोडणार आहेत वय त्या? ज्या ताटात खायचं त्यालाच नावं ठेवायची अशी गत आहे त्यांची. पण मी आधी बघते माझ्या डिंपल आणि डॉक्टरांच्या लग्नाबद्दल कुणी काय बोललं ना मग मी हाय ती हाय. मी बी आहे. मी बी बघते कसं लगीन होत आहे. शेंगदाणे खातोड खातोच. मला तर खाण्याशिवाय दुसरं काय सुचतच नाही. ए सर्वाचे डॉक्टर कुठे आहेत? अरे तो काय जावाय माझा? ती त्याच्यावर ध्यान ठेवत बसली. मी बायको गेली तिला हुडकायचं सोडून त्या कंपाऊंडरला हुडकायला लागलाय. काढलास का? काढलास बायकोचा विषय? तू एक काम कर ना, माझ्यासाठी एक मस्तपैकी बायको शोध. अरे तुझ्याशी आणि त्या कंपाऊंडरच्या एखाद्या पोरीचं लगीन लावून देण्यापेक्षा मी तिला हिरीत ढकलून देईल. मग डिंपलचं लग्न कसे लावून देते डॉक्टरांशी? त्या कंपाऊंडरच्या किरडीचा मोडला बांबू, त्याची किरडी ढासाळी त्याची. अजिबात मी ही लगीन होऊन देणार नाही. नाही नाही नाही, तुला ऐक नाही ना आम्ही खाजवून खरोच काढायची सवयच लागली. काय करत होते म्हातारे पुढे लग्नाचा विषय काढायची? तिला काय गरज होती माझ्या बायकोचा विषय काढायची? नाही नाही, तुला सांगून कळणार नाही. घे गुंतून. अगं सर्वजे, डॉक्टरांनी लग्नाचं सामान आणायला सांगितलं होतं आणि त्यातनं पैसे राहिले ते परत द्यायला आलोय. नाम्या दे रे पैसे. अरे त्याची झाली तरकट त्याची. म्हणजे लग्नाच्या सामानाची मी खरेदी केली होय. ते पैसे घेऊन टाक तिकडे उकारड्यात. नाही नाही, ते पैसे इकडे द्या. डॉक्टरनी हिशोब सगळं मलाच बघायला सांगितलाय, त्यामुळे मीच बघतो सगळं. द्या इकडे पैसे. सगळ्या हिशोबाचं तुम्ही बघता वय? हो. मग माझ्या उदारीचं पण बघा. ते कसं आहे, पैसे घ्यायचं काम असलं की माझ्याकडे आहे आणि द्यायचं म्हणजे की डॉक्टरांच्याकडे आहे. ते डॉक्टर देतील उधार. द्या ते पैसे इकडे. होय, समजा यावर इथला तेच बघत्यात. त्यांच्याकडे देऊन टाक समजा पैसे. देतो. थांबा. नामा भाऊजी, ती पैसा इकडे द्या. नाही काय आहे, डॉक्टरांचं आहे ना, डॉक्टरांना दिलेलं बरं. द्या. आणि काय बोला दादा, तुम्हाला डिंपलचं डॉक्टरांशी लगीन झालेलं नकोय, मग ही पैसा कशाला पाहिजेत? आणि म्या म्हणते इथं राहायचंच कशाला, निघा की कटोड घेऊन. मंगले, तोंड सांभाळून बोला. लय होतंय तुझं. तुला काय वाटलं ग? आम्हाला काय भिका लागल्यात होय म्हणून आम्ही इथं थांबलोय? आम्ही फक्त माझ्या आईसाठी इथं थांबलोय. आणि आहे आता काय कर, तू हे लग्न नकोच होऊ देऊ बघ. नाहीच करून देणार मी. बघते तो कंपाऊंडर कसा लगीन करतोय ते. नाही त्याचं मड बसवलं ना तर बघच तू. म्या बरी का बशीन? काय करणार आहेस तुम्हाला माहितीये. समजा वाडा बी मी घेते का नाही बघ, आणि लगीन बी कसं होऊ देते ते बघ. हा, आईने कागद जरी फाडला असेल ना, नवा कागद बनवते आणि वाडा घेते का नाही बघ, मग बस बोंबल तू. अगं माझा वाडा आहे माझा. गप बसा तुम्ही दोघे. नाम्या अरे लगात उगाच विषय काढला डॉक्टरांच्या लग्नाचा. तू पैशांचं कशाला सांगितलं? गेले ना पैसे. पैसे जाऊ दे ना, हे कसं निस्तरायचं आता? ते काय थांबायचं नाही वाटतं. या दिव्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय काहीच अंदाज लागत नाहीये आणि ती काही कळूही देत नाहीये. माझा डिंपलशी लग्न करण्याचा प्लॅन उलटा तर पडला नाहीये ना? नाही, दिव्या माझ्यापासून लांब जाती, मला काहीच सांगत नाहीये. काय झालं असेल नक्की? अगं
काय झालं? तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? त्या दिव्या सिंगचं. कारण मला असं वाटतं तिच्या मनात काहीतरी चाललं. आधी ती दिव्या माझ्या जवळ येत होती तेव्हा मला सगळं सांगत होती, त्यामुळे मला काहीतरी प्लॅन करता येत होता. ती आता काहीच सांगत नाही आणि हे आपल्या दोघांसाठी खूप घातक आहे. मग आता आपल्याला सगळी माहिती कशी कळणार? आधी तर त्या तुम्हाला भेटायला बी येत होत्या, मग आता? ती भेटायला येत नसते म्हणून काय झालं? मी तर भेटायला जाऊ शकतो ना. मी आलोच.